तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आल्या एका नवीन एपिसोडमध्ये संकी मास्टरच्या, ज्यामध्ये मी तुमचा संकी मास्टर रसिक सर तुम्हाला शिकवणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स। या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेतलेला नाहीये। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस तिन्ही टेन्स एकत्र आपण सेपरेट व्हिडिओमध्ये घेणार। तर करू आपण सुरुवात आता आपल्या व्हिडिओला। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर चला माझे सर्व लेजेंड विद्यार्थ्यांनो, तर आता आपण शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स। हा अत्यंत समजायला सोपा टेन्स आहे, एकदम टेंशन लेने का नहीं, तुम्हारा संकी मास्टर है यहाँ पे। सिंपल प्रेझेंट टेन्स हे वाक्य ओळखताना लक्षात ठेवायचं आपण शेवटी बघायचं क्रियापद। मराठीत कर्ता कर्म नंतर काय असते? क्रियापद। तर आपण फक्त फोकस करायचं क्रियापदावर। क्रियापदामध्ये जर दिलेलं वाक्य मराठीतल्या क्रियापदामध्ये जर करतो करते करतातचं रूप असेल, फॉर एक्झाम्पल खेळतो खेळते खेळतात, हसतो हसते हसतात, रडतो रडते रडतात, तर तो साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स असतो। सिंपल प्रेझेंट टेन्स याचा उपयोग आपण रोज घडणाऱ्या गोष्टी किंवा वारंवार करणाऱ्या गोष्टी दाखवण्यासाठी करतो। हा टेन्स, हा जो टेन्स आहे, हा जो काळ आहे, हा काळ या काळात आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणजे आपला कर्ता, करणारा माणूस, जसा की तुमचा संकी मास्तर तुम्हाला काय करताय? शिकवतो आहे। संकी मास्तर तुम्हाला शिकवतो, तर शिकवतो शेवटी आला तो, याचा अर्थ हा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। याच्यात क्रिया कोणती होत आहे? शिकवण्याची क्रिया। या वाक्यात क्रिया होत आहे शिकवण्याची, आणि कोण करत आहे त्या वाक्यात? संकी मास्तर। काय काम करत आहे? शिकवत आहे। तर संकी मास्टर हा झाला तुमचा सब्जेक्ट, त्याच्यानंतर शिकवण्याची क्रिया हा झाला तुमचा वर्ब। शिकवण्याची जी काही क्रिया होत आहे तो झाला तुमचा वर्ब। तर इंग्रजीमध्ये जेव्हा आपण वाक्य बनवतो तेव्हा लक्षात ठेवायचं की सब्जेक्टमध्ये जर म्हणजे संकी मास्टरच्या ठिकाणी जर आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा कोणतंही अनेक वचन असेल तर त्याच्यासमोर आपण वापरणार आहोत V1। आणि जर समजा आय, वी, यू, दे नाही, त्याच्याऐवजी ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल, आणि अशा कंडिशनमध्ये आपण तिथं वापरणार आहोत V5। आता V5 काय असते तर याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मला तरी वाटते तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आयडिया लागली असेल। चला तर संकी मास्टरच्या चला विद्यार्थ्यांनो, आता आपण एक्झाम्पल्स घेण्याच्या आधी पाहणार आहोत की ॲक्च्युअल स्ट्रक्चर काय असते सिंपल प्रेझेंट टेन्सचं। तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला स्ट्रक्चरचा विचार करताना लक्षात ठेवायचं, सर्वात आधी आपण घेतो सब्जेक्ट, त्याच्यानंतर घेणार आपण वर्ब, त्याच्यानंतर घेणार ऑब्जेक्ट। जे जनरल स्ट्रक्चर असते त्याचप्रमाणे याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यात तुम्हाला सब्जेक्ट काय असते, वर्ब काय असते, ऑब्जेक्ट काय असते याच्याबद्दल माहिती मिळणार। इथं लक्षात ठेवायचं की सब्जेक्टमध्ये आधी जे मी सांगितलं की सब्जेक्टमध्ये आय, वी, यू, दे असेल पण V1 वापरणार। जर एखादं प्लुरल सब्जेक्ट असेल तर आपण V1 वापरणार, अन्यथा जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल, ही, सी, इट, नेम असेल तर आपण V5 वापरणार। हे वाक्य जे आहेत मराठी त्याचे करतो करते करतातचे फॉर्म वर संपतात, जसं की खेळतो क्रिकेट खेळतो, तो पाणी पितो, ती झाडून काढते, ते अभ्यास करतात, तर अशा प्रकारे। तर चला आता एक्झाम्पल्सकडे आपण वळूया। पहिलं वाक्य आहे आय प्ले क्रिकेट। तर आय प्ले क्रिकेटमध्ये जर बघितलं तर आय काय आहे? आपला सब्जेक्ट। तर आयच्या समोर आपण काय यूज केला? V1 यूज केला, आणि त्याच्यानंतर आपण घेणार तो ऑब्जेक्ट। उरलेलं काय असतं? आपलं ऑब्जेक्ट क्रिकेट। तर मी क्रिकेट खेळतो, आणि मुलगी असेल तर काय म्हणणार? मी क्रिकेट खेळते। त्याच्यानंतर दुसरं वाक्य वी आहे, तर वीच्या पुढे आपण काय वापरणार? V1 वापरणार। तर वी प्लेचा V1 प्ले, वी प्ले क्रिकेट। वी म्हणजे आम्ही, क्रिकेट म्हणजे क्रिकेट, आणि खेळतो वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो। त्यानंतरचं वाक्य बघा, आता आपण सब्जेक्टमध्ये ही घेतला, ही काय आहे? सिंग्युलर प्रोनाउन आहे, तर हिच्या समोर आपण रूलनुसार काय वापरणार? V5 वापरणार। तर ही प्ले क्रिकेट येणार नाही, काय येणार? ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो। आता प्रोनाउन नसलं तर काय असू शकते?
नाव नसू शकते, एखाद्याचं नाव असेल, व्यक्तीचं, वस्तूचं, ठिकाणाचं. तर आपण एक एक्झाम्पल आणखी बघूया, जिथं आपण नाव घेतलेलं आहे राहुल. काय नाव घेतलं? राहुल. काय करतो राहुल? तर राहुल प्लेज क्रिकेट. राहुल क्रिकेट खेळतो. इथं पण बघा, राहुल एक नेम आहे, सिंग्युलर आहे, म्हणून सिंग्युलरच्या समोर आपण काय यूज करणार? V5 यूज करणार. त्याच्या खाली आणखी आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो, आणि वी गो टू स्कूल, आम्ही शाळेत जातो, हे एक्झाम्पल घेतलेले आहेत. आणि खाली मी 2 एक्झाम्पल दिले. याचा रिस्पॉन्स जो आहे तो तुम्ही व्हिडिओ पॉज करा. हे वाक्याचा काय होते तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये मला टाईप करून सांगा. शी गोज टू स्कूल म्हणजे काय आणि सीमा गोज टू स्कूल काय? तर याचे अर्थ तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. ज्यांचे कॉमेंट्स मध्ये बरोबर राहणार त्याला मी लाईक देणार. ओके. आता चला तर बघा मित्रांनो, आता आपण घेणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याला मराठीत आपण म्हणतो चालू वर्तमान काळ. तर चालू वर्तमान काळात आपण कोणत्या गोष्टी सांगतो की ज्या गोष्टी आपण करत आहोत. जसे तुम्ही काय करत आहात तर संकी मास्तरचा व्हिडिओ पाहत आहे ना. तुम्ही काय करत आहात? संकी मास्तरचा व्हिडिओ पाहत आहात. तर हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर या काळातील सगळे वाक्य जे आहेत, जे सर्वच्या सर्व वाक्य आहेत, तर हे कशावर संपतील? करत अधिक आहे किंवा आहेत. खेळत आहे, खेळत आहेत, रडत आहेत, नाचत आहेत, गात आहे, अशा प्रकारे सो ऑन. ठीक आहे. आता या टेन्समध्ये पण सर काही टर्म्स अँड कंडिशन असतात का? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जसं आय वी यू द्यायच्या समोर आपण V1 वापरला आणि ही शीट नेमच्या समोर आपण V5 वापरला. मग या काळात काही असं आहे का? तर हो, या काळात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कि एम के पहिले आय लगेगा, आय के बाद में एम लगेगा. कसं? आयच्या नंतर एम, आयच्या नंतर ऑलवेज लागतो एम या टेन्समध्ये, आणि त्याच्यानंतर लागतो V4. पहिले आय, त्याच्यानंतर एम, त्याच्यानंतर V4. मित्रांनो, तर याच्यानंतर आपण जर का सब्जेक्टमध्ये ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल किंवा कोणतंही सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण यूज करणार इज आणि त्याच्यानंतर V4. सेम तसंच अनेक वचनच्या कंडिशनमध्ये आहे, म्हणजेच प्लुरलच्या कंडिशनमध्ये आहे. जर सब्जेक्टमध्ये वी, दे किंवा एखादं प्लुरल सब्जेक्ट असेल तर आपण तिथे यूज करणार आहोत आर अधिक V4. चला तर आता बघूया आपण स्ट्रक्चरकडे. तर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं सब्जेक्ट झाला की आपण यूज करणार एम, इज किंवा आर. जसं मी याच्या आधी सांगितलं, आयच्या समोर एम वापरणार, सिंग्युलर असेल तर इज वापरणार, प्लुरल असेल तर आर वापरणार, त्याच्यानंतर V4. आता V4 काय असते आपण याच्या आधी डिस्कस केलं. V1ला ING, V1 अधिक ING असतो आपला V4, आणि त्याच्यानंतर आपण यूज करणार ऑब्जेक्ट. मराठीत हे वाक्य करत आहे किंवा आहेत वर संपतात. फॉर एक्झाम्पल, रडत आहेत, खेळत आहे, नाचत आहे, सो ऑन. जसं की मी याच्या आधी तुम्हाला समजावून सांगितलं होतं त्याप्रमाणे. तर चला एक्झाम्पल्स बघा. वाक्य घेऊ आपण आता. आय एम प्लेइंग क्रिकेट. तर सब्जेक्ट होता आपला आयच्या समोर आपण यूज केला एम, त्याच्यानंतर V4, प्लेचा V4, प्लेइंग, आणि त्याच्यानंतर क्रिकेट. आय एम प्लेइंग क्रिकेट खेळत आहे. चला बघा, आपण आता बघूया आपल्या स्ट्रक्चरनुसार बरोबर आहे का. सब्जेक्टमध्ये आय आहे व्यवस्थित, आयच्या नंतर एम, इज, आर वापरायचा, तर आपण एम वापरला. त्याच्यानंतर V4 वापरा म्हणते, आपण प्लेइंग वापरला, आणि ऑब्जेक्ट आपला आहे क्रिकेट. तर मी क्रिकेट खेळत आहे. शेवटी आलं खेळत आहे. याचा अर्थ मराठीचं पण स्ट्रक्चर आपलं व्यवस्थित आहे, वाक्य आपलं व्यवस्थित आहे. दुसरं एक्झाम्पल. आता वी आहे आपलं प्लुरल, सो वीच्या समोर आपण वापरणार आर, वी आर, आणि V4, प्लेचा V4, प्लेइंग, वी आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आहोत. त्याच्यानंतर ही इज प्लेइंग क्रिकेट. आता ही काय आहे? ही हा सिंग्युलर आहे. हीच्या समोर आपण काय वापरणार? इज. ही इज प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत आहे. त्याच्यानंतर आपण आता घेऊ नाउन. तर बघा, राहुल नावावरून आपल्याला एकच व्यक्ती समजत आहे, सो आपण राहुल इज काय करणार? इज. आर वापरणार नाही. राहुल इज प्लेइंग क्रिकेट. राहुल क्रिकेट खेळत आहे. पुढे आता आयच्या समोर काय वापरणार? एम, गोचा V4 गोईंग, आणि ऑब्जेक्ट काय आपला? टू स्कूल.
आय ॲम गोईंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. वी, आता वी प्लुरल आहे म्हणून आपण वापरणार आर. वी आर गोईंग टू स्कूल. आम्ही शाळेत जात आहोत. आम्ही शाळेत जात आहोत. वी आर गोईंग टू स्कूल. तर 2 एक्झाम्पल जे आधीचे होते त्याच वाक्यांना मी प्रेझेंट कंटिन्यूस केलेलं आहे. तर तुम्ही ते सेंटेन्सेस बघा आणि त्याचा अर्थ मला कॉमेंट्समध्ये सांगा. पहिलं वाक्य आहे सी इज गोईंग टू स्कूल. सी इज गोईंग टू स्कूल म्हणजे काय होतं आणि सीमा इज गोईंग टू स्कूल म्हणजे काय होतं. या दोन्ही वाक्यांचा अर्थ मला कॉमेंटमध्ये सांगा. ये क्या है? तो भाई ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये थोडंसं मुलांना कधी कधी हार्ड जाते, कारण कुठं हॅव वापरायचं कुठं हॅज वापरायचं खूप जास्त कन्फ्युजन होतं. तुम्ही याच्यावरून लक्षात ठेवू शकता की जसं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय केलं होतं. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये शी इट नेम होतं तेव्हा आपण, किंवा सिंग्युलर होतं तेव्हा आपण काय वापरलं, तेव्हा आपण वापरला V1. आणि आय वी यू दे किंवा जे काही प्लुरल सब्जेक्ट असतात त्यांच्या समोर आपण वापरला होता V5. सेम तसंच हॅवला V1 कन्सिडर करायचं आणि हॅजला V5 कन्सिडर करायचं. आता याच्यानुसार कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपण काय करणार आहोत, ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल तर आपण वापरणार आहोत हॅज. आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण वापरणार आहोत हॅव. हॅव आणि हॅज दोन गोष्टीत कन्फ्यूज व्हायचं नाही. हॅव आणि हॅज याच्यानंतर लागणार आहे थर्ड फॉर्म. आता पहिल्या वाक्यात जे होते त्याच्यात आपण V1 V5 वापरला, दुसऱ्या वाक्यात आपण V4 वापरला आणि या वाक्यांमध्ये आपण वापरणार आहोत काय वापरणार V3. सो लक्ष ठेवायचं सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हे वाक्य आधी सुरू केलेली घटना आता पूर्ण झाली, म्हणजे थोड्या वेळा आधी तुम्ही एखादं काम चालू केलं आणि ते काम आता झालेलं आहे हे सांगायच्यासाठी या वाक्यांचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल मी जेवण केलं आहे, मी खाली बसलो आहे, आम्ही तिथे गेलो आहोत, आम्ही इथे आलो आहोत, आम्ही खेळलो आहोत, अशा प्रकारे. ओके, चला तर आता बघूया आपण की स्ट्रक्चर सर्वांच्या लक्षात आलं. सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, केला, केली, अधिक, आहे किंवा आहे. तर सुरुवात करूया पहिल्या एक्झाम्पलवरून. आय हॅव लिव्ड इन मुंबई फॉर 5 years. मी मुंबईत 5 वर्ष राहिलो आहे. ल लालीचा फॉर्म आणि त्याच्यानंतर आहे. आणि इकडे हॅवॅज आणि हॅवॅजच्या नंतर V3. वाक्य सी हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, सो त्याच्या पुढे आपण यूज करणार आहोत हॅज. सी हॅज विजिटेड, विजिट म्हणजे भेट देणे, विजिटेड मेनी कंट्रीज, ती अनेक देशांना भेटली आहे. सी हॅज विजिटेड मेनी कंट्रीज. हॅज प्लस V3. ल केला, केली म्हणजे भेटली. इथं आहे ना भेटली, केला, केली, केलीचं रूप आणि त्याच्यानंतर आहे. पुढचं वाक्य दे हॅव फिनिश्ड देअर होमवर्क. त्यांनी त्यांचा गृहपाठ पूर्ण केले आहे किंवा त्यांनी आपला गृहपाठ पूर्ण केलेला आहे. हॅव आणि V3, हॅव आणि V3. त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला 3 एक्झाम्पल देतोय खाली. हे एक्झाम्पल मला सॉल्व्ह करून दाखवा. त्यांचा आन्सर पण मला कॉमेंटमध्ये करा इंग्लिशमध्ये. याचा अर्थ काय होणार आहे, मी आज सकाळी नाश्ता केला आहे. दुसरं वाक्य मी या पुस्तकाचे 5 अध्याय वाचले आहेत. आणि तिसरं वाक्य ती मुंबईला गेली आहे. तिन्ही वाक्यांचा अर्थ मला कॉमेंटमध्ये सांगा. सर्वांचे कॉमेंट वाचून मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. चला जायच्या आधी आपण फास्टमध्ये रिकॅप घेणार आहोत. सर्व काही एकदम फास्टमध्ये रिवाईज करणार काय काय आपल्याला संकी मास्तरनं आतापर्यंत शिकवलं. सिम्पल प्रेझेंट टेन्स जे आहे याचे वाक्य संपतात करतो, करते, करतात वर. या वाक्यांचं स्ट्रक्चर असते सब्जेक्ट प्लस V1 V5 प्लस ऑब्जेक्ट. खाली सब्जेक्ट घेणार, नंतर वर्बचा पहिला किंवा 5वा फॉर्म घेणार. पहिला फॉर्म कशाच्या समोर घेणार, प्लुरलच्या समोर पहिला फॉर्म घेणार आणि प्लुरलच्या समोर 5वा फॉर्म घेणार. दुसरं होतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण आधी सब्जेक्ट वापरतो, सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब म्हणून ॲम, इज किंवा आरचा उपयोग करतो. त्याच्यानंतर आपण V4 वापरतो. V4 काय असते, V1ला ING लावणे. ओके, त्याच्यानंतर असते ऑब्जेक्ट. हे वाक्य संपतात करत, अधिक, आहे किंवा आहे. पुढचा टेन्स होता आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. या वाक्यात सब्जेक्ट झाला की हॅव किंवा हॅजचा उपयोग करतो आणि त्याच्यानंतर V3 आणि त्याच्यानंतर हॅव हॅजचा उपयोग पण मी सांगितला. सिंग्युलर असेल तर हॅज वापरणार, प्लुरल असेल तर हॅव वापरणार. हे वाक्य केला, केली, केलेच्या रूपावर संपतात. जे एक्झाम्पल्स मी प्रॅक्टिससाठी दिले सॉल्व्ह करून पहा. तुमचे आन्सर मला कॉमेंट करा. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबण्यासाठी धन्यवाद. तर मी संकी मास्तर भेटतो तुम्हाला परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये.